वाचवा वाचवा वाचवा. लाली आप्पा आप्पा वाचवा मला. माझा जीव घ्यायला लागली होती ही. हिने ठरवून त्या वकिलाला मारलं. आता कबूल केलं माझ्यासमोर. आता माझा जीव घेत होती. नाही हे खोटं आहे. मी असं काहीच करत नव्हते. का विश्वास ठेवायचा तुमच्यावर? आप्पा मला मारणार आहे. कैची बघा त्यांच्या हातात. कैची काय करते मग? लाली हा सगळा काय प्रकार आहे? आप्पा बघितलं कशी रागाने बघते माझ्याकडे. बघा आपण तिच्या आईबापाचा अपमान केला ना असं तिला वाटतंय म्हणून ती बदला घ्यायला आली. लाले तू या थराला जाशील असं वाटलं नव्हतं का? तरी मी म्हणत होते की नाही तुम्हाला काहीला घरामध्ये घेऊन नका म्हणून. तू जे काय म्हणतोय ते खरं आहे का? नाही मी असं काहीच करत नव्हते. मी नव्हते मारत यांना. मग कैची घेऊन याच्या पाठीमागे काय लागलीस तू? आप्पा लांबून लांबून बोलायचं. वाचवा आप्पा. आप्पा वाचवा. आप्पा मला नाही माहिती ही कैची कशी आली माझ्या हातात. मी यांना युगंधरच्या घरी काय घडलं, त्याने मला कसं डांबून ठेवलं, मला बाहेर कसं पडता येत नव्हतं, मी हे सगळं सांगत होते. माझ्याकडून कसं चुकून त्याच्यावर वार झाले हे सांगत होते. कशी काय कैची माझ्या हातात आली मला खरंच माहित नाही. अहो आप्पा खोटं आहे. हिनंच त्या वकिलाला मारलं. आता माझ्या जीवाच्या मागे लागले. आप्पा ही खोटं. वाचवा मला आप्पा. मी माझ्याच नवऱ्याला का मारीन? आणि मला तसंच करायचं असतं तर एवढं जखमी अवस्थेत स्वतःचा जीव धोक्यात घालून मी कोर्टात ह्यांना वाचवायला आलेच नसते ना. मला ह्यांचं सूडच घ्यायचं असतं तर मी बाहेर पडलेच नसते. सडू दिलं असतं ना जेलमध्ये. पण नाही केलं मी तसं. मी धावत जशी होते तशी कोर्टात आले. ह्यांना वाचवलं का? तर माझं प्रेम आहे ह्यांच्यावर. मला संसार करायचा ह्यांच्यासोबत. काय ह्या स्वतःच्या हाताने माझा नरड दाबायचा असेल, बघायचं असेल जीव जाताना चेहरा कसा दिसतोय माझा. आप्पा मला लय भीती वाटायला लागली. मला भीती वाटते ह्यांची. मला नाही राहायचं. मला ह्यांच्यासोबत नाही राहायचं. मला वाचवा आप्पा. काय ऐकू नका ह्याचं. एक नंबरचा नाटके माणूस आहे. मुडदा बसवला ह्याचा. याने ना आतापर्यंत कितीतरी बायकांचं मुडदा पाडला असत्याल. अये तू जरा शांत राहा. गोपाळ का मारल तुला? आप्पा ती मला माहिती नाही. ही खुनी ही मला मारेल. मला नाही राहायचं. मी नाही आहे कोणी. मला माझ्या नवऱ्याचा जीव वाचवायचा होता. मला तो वकील युगंधर घरातनं बाहेर सोडत नव्हता. माझा गळा दाबत होता. हे इकडे अडकले होते, मी तिकडे अडकले होते. या सगळ्यात हे होऊन बसलंय. माझ्याकडून चुकून झालंय. मी माझ्या नवऱ्याचा जीव घ्यायचा विचार पण नाही करू शकत आप्पा. कारण माझं प्रेम आहे ह्यांच्यावर. या घरात ना रोज उठून तमाशा चाललेला आहे. काय खरं काय खोटं काय बी कळना झालंय मला. आप्पा मला आत नाही झोपायचं यांच्यासोबत. माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करता या. मी इथं बाहेर झोपतो. आवाज का वागताय माझ्याशी? तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना मी तुमचा जीव घ्यायचा विचार पण नाही करू शकत. आले त्याला बाहेर झोपायचं ना, झोपू दे. जा तू आज जा. मला या घरामध्ये तमाशा नको सांगून ठेवतो. आप्पा पण जा. चला आवरण झोपायला चला. चला काय चला जेवण बाकी आमची. काय तमाशा आहे. आज माझ्यापासून लांब झोपली आहेस. आता असंच हळूहळू तुला दुबळं करत एक दिवस कायमच झोपवतो की नाही बघ. फक्त एकदा माझे पैसे मिळू दे. एवढा जीव लावला या माणसावर पण त्यानं माझ्यावर जीव घ्यायचा आरोप लावला. का वागताय असं माझ्याशी? काय का वागताय? लाले
तू माझ्यासोबत जे काही वागलीस त्या सगळ्याचा बदला घेणार आहे मी. नाही रोज तुला तडफडवलं तर नाव देवी सिंग लावणार नाही. तुला काय वाटलं फार मोठा तीर मारलास तू, मला पोलीस चौकशीत अडकवलंस, कोर्टात अडकवलंस म्हणजे जिंकलीस तू. काय उपयोग झाला या सगळ्याचा? त्या वकिलाला मारून मला वाचवण्यासाठी कोर्टात पळत आलीच की. तुला काय वाटलं तू हे सगळं केलं, माझ्यावर प्रेम दाखवलं म्हणजे मी झालं गेलं सगळं विसरून जाईन आणि तुला स्वीकारेन. वाट बघ. तुम्हाला माझा स्वीकार करावाच लागेल. हे एवढं सगळं तुमचं हे असलं वागणं सहन करायला नाही केलं मी तुम्हाला मिळवायला कुठल्या पण तराला जाऊ शकते. मी पण बघते अजून किती दिवस हे नाटक सुरू ठेवताय. नाटक नाटक नाही, अख्खा पिक्चर लिहितो तुझ्यासाठी. उद्या असेल त्याचा प्रीमियर. काहीतरी मोठं सरप्राईज असेल तुला उद्या, मोठा. हो नाश्ता करून घ्या. आई नाश्ता दे ग. हा काय दिलाय? आई नाश्ता दे. घे नाश्ता. चला आले सुधाकरला चहा घेऊन ये. मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. काल रात्रभर मी एका गोष्टीचा विचार केला, लय विचार केला आणि मग एका निर्णयावर येऊन मी पोचलो. गोपाळ, कसली गोष्ट, कसला विचार, कोणता निर्णय? आप्पा, मला हिच्यापासून घटस्फोट पाहिजे.